महानगरपालिका हो ही विधानसभा असे आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय अमित साटमजी, सन्माननीय पीठावर बसलेले सर्व पदाधिकारी अधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी, आज संविधान दिवस आहे आणि संविधान दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी तिथे एक शपथ घेतलेली आहे. या देशाचे संविधान आहे. या संविधानाने सर्वांना, सर्व जातीला, सर्व धर्माला, सर्व जमातीला एक आणि अखंड असा सन्मान दिलेला आहे आणि या सन्मानाला आपण आज सगळ्यांनी मिळून सलाम केलेला आहे. त्याबद्दल मी मंत्री महोदय साहेब आणि उपस्थित सर्व जनता जनार्दनाचा मनापासून अभिनंदन करतो. आजचा हा कार्यक्रम संविधानानिमित्त आहे आणि संविधानानिमित्त जर आपण बोलायला लागलो तर एक एक दोन दोन तास कमी पडणार आहे. या भारताला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी जो संविधान लिहिलं त्यांच्याबरोबर बाकी जे लोक होते त्यांनी जे संविधान आपल्या या देशाला दिला, ह्या संविधानाचा सन्मान आज करण्यासाठी आज आपण सगळे इथे उपस्थित राहिलेलो आहे. आपल्या सर्वांना आज संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जास्त काही न बोलता इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे वंदे. धन्यवाद. मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲडव्होकेट शेलारजी, कलेक्टर सौरभ कटियारजी, मंचावर उपस्थित PWDचे कार्यकारी अभियंते धात्रक साहेब, काटकर साहेब, अरुण खानजी, हल्ले साहेब, काकडे साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारीगण, आपल्या तहसीलदार मॅडम स्नेहलता स्वामीजी आणि या ठिकाणी उपस्थित तमाम नागरिकगणांना सर्वप्रथम तर मी आज संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या सर्वांचे अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो. मी या ठिकाणी आशिष शेलारजी यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आज या तहसील ऑफिसच्या सर्वप्रथम तर एक सेवा सेतू केंद्र अत्यंत मनापासून मी आपले आभार प्रकट करतो आणि अभिनंदनही करतो की आपण खऱ्या अर्थानं खूप चांगलं अशा प्रकारचं सेवा सेतू केंद्र या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि आतमध्ये गेल्यावरती असं वाटतं, असा फील येतो की आपण कुठल्या तरी पासपोर्ट ऑफिसमध्ये किंवा कुठल्या तरी परदेशातल्या एका देशाच्या व्हिसा प्रोसेसिंग सेंटरमध्ये आपण आलेलो आहोत, अशा प्रकारचा फील या ठिकाणी येतो. त्यासाठी मी प्रशासनाचे आणि आशिष शेलारजींचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. मला वाटते एकाच गोष्टीची थोडीशी एक त्याच्यामध्ये कमतरता जी आशिष शेलारजींनी मगाशी बोलून दाखवली की ज्या वेळेला टोकन नंबर स्क्रीनवरती येईल त्यावेळेला ते ऑडिओ सुद्धा असला पाहिजे की टोकन नंबर एवढा आला, ह्या काउंटरला जा. म्हणजे खऱ्या अर्थानं ते एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रोसेसिंग सेंटर आहे असं आपल्याला वाटेल. आणि आपण आज या ठिकाणी या नवीन इमारतीचं भूमिपूजनही केलेलं आहे. माझी आपणाला विनंती आहे की इलेक्शन ऑफिस पण जे अंधेरी पश्चिमचं आहे 165चं, ते सुद्धा याच्यामध्येच अंतर्भूत करण्यात यावं आणि या परिसरामध्ये लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा ज्या आहेत, मला असं वाटतं की या ठिकाणी मी पालकमंत्री महोदयांना विनंती करतो की या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑफिसलाही एका जागेची आवश्यकता आहे आणि रजिस्ट्रेशन आपण प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनचं ऑफिस स्टॅम्प आणि त्यांना सुद्धा जागेची आवश्यकता. ते एका डेप्युटेटेड बिल्डिंगमध्ये त्या चालवत आहेत MTNL मध्ये, लल्लूबाई पार्कमध्ये. त्यामुळे त्यांनाही त्याच्यामध्येच अंतर्भूत केलं. सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्या एकाच इमारतीमध्ये आपण लोकांना बदलू शकू आणि त्याच्यामुळे खूप मोठी उपलब्धी या ठिकाणी आपल्या जनतेला मिळेल. तसंच मी पालकमंत्र्यांना ही विनंती करतो की बाजूलाच याच्या बाजूलाच एक प्लॉट आहे, तो PWDने BOT तत्वावरती एका प्रायव्हेट व्यक्तीला किंवा प्रायव्हेट कंपनीला दिला होता. त्याच्यामध्ये डिस्प्यूट झाला, लिटिगेशन झाला आणि त्याच्यामुळे तो तसाच पडीक आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती या परिसरातल्या समस्या ह्या त्या प्लॉटशी निगडीत, लॉटशी निगडीत आहेत आणि त्यामुळे त्वरित आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं. तो स्टे तो वेकेट करून घ्यावा, ते लिटिगेशन सोडवावं, जेणेकरून शासनाची जागा शासनाच्या ताब्यामध्ये पुन्हा लोकांच्या या हिताकरता त्याचा पूर्णपणे वापर केला जाईल.
दुसरं मी प्रशासनाला ही विनंती करतो की आज जसा दादाबाई रोड चकाचक ठेवलाय, पोलीस, ट्रॅफिक पोलीस, BMC सगळे ऑल इन ऍक्शन आहेत, तर रोज पालकमंत्री इकडे येणार आहेत असं आपण समजावं आणि रोज अशा प्रकारे हा रोड चकाचक ठेवावा. खास करून ट्रॅफिकचा मी नेहमी सांगत असतो, या दादाबाई रोडवरती दोन्ही बाजूला जे हेवी व्हेकल्स पार्ट असतात, टोईंग व्हॅन्स पार्ट असतात, डंपर्स पार्ट असतात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती इकडच्या लोकांना समस्या या सहन कराव्या लागतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अल्ले साहेब किंवा पालकमंत्र्यांना माझी विनंती राहील की तुम्ही आलात नाही तरी चालेल, पण रोज एक प्रोग्राम काढा की मी आज इकडे येणार आहे, आज मी इकडे येणार आहे, आज मी इकडे येणार आहे. आणि त्यामुळे त्या निमित्तानं तुम्ही येणार आहात, त्या निमित्तानं या ठिकाणी मी मागे पण तुम्हाला बोललो होतो, ज्यावेळेला आपले एक परदेशी पाहुणे या ठिकाणी आले होते त्यावेळेला फन रिपब्लिक आणि लिंक रोड पूर्ण चकाचक झाला होता. त्यामुळे रोज परदेशी पाहुणे येतात अशा प्रकारे आपण समजा आणि रोज अशा प्रकारची सर्व्हिस ही मुंबईकरांना द्या, कारण तुमचा खरा पालकमंत्री आणि तुमचा खरा पाहुणा हा मुंबईकर आहे. आणि त्यामुळे रोज अशा प्रकारची सर्व्हिस आपण मुंबईकरांना द्यावी अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्या तहसीलदार मॅडम आहेत स्नेहलता स्वामीजी, उत्कृष्ट अशा प्रकारचं काम त्यांनी या परिसरामध्ये केलेलं आहे. आणि या समाजातल्या या परिसरातील शेवटच्या माणसाला सेवा निस्वार्थपणे देण्याचं काम की एका अधिकाऱ्यानं, प्रशासकीय अधिकाऱ्यानं कसं असावं अशा प्रकारचं एक उत्कृष्ट उदाहरण त्यांनी या परिसरामध्ये काम करताना दिलेलं आहे. त्यांचेही अत्यंत मनापासनं मी अभिनंदन करतो आणि तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिर पर मंडराता काल रहे, करवट लेता भूचाल रहे, पर अमिट हमारा नाम है, बढ़ना ही अपना काम है, असा संदेश सदैव आपल्या कृतीतून आणि उक्तीतून देणारे माननीय अमित जितम साहेबांनी आत्ता आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. सुविधा केंद्र आहे ते एका पासपोर्ट ऑफिस सारखं किंवा कुठल्या तरी एका आंतरराष्ट्रीय देशाच्या व्हिसा प्रोसेसिंग सेंटर सारखं अत्यावत या ठिकाणी त्यामध्ये सुविधा आहेत. आणि त्यामुळे देवाभाऊंचं सरकार कशा प्रकारे या समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता कटिबद्ध आहे याचं हे सेवा सुविधा केंद्र एक उत्कृष्ट उदाहरण आहे. सर, आज कॉन्स्टिट्यूशन डे है, जिस तरह से देखे एक तरफ अपोजिशन की तरफ से कहा जा रहा है कि कॉन्स्टिट्यूशन खतरे में है, तो किस तरह से देखते हैं आप, इसे क्या कहना चाहेंगे? संविधान जो है आज संविधान दिन है, संविधान दिन जगह जगह पर आज मनाया जा रहा है और हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में उन्हीं की घोषणा से ये 26 नवंबर जो है वो संविधान दिन जो है वो मनाया जाता है और जगह जगह पर ये मनाया जाता है. और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने हमारे भूमि का आत्मा हमारे इस संविधान में जो अंतर्भूत किया है और जिस प्रकार से पिछले 11 वर्षों में हमारे देश ने जो उन्नति, प्रगति और विकास किया है वो हमारे संविधान के ताकत पर, संविधान के जोर पर ही ये हमारी उन्नति, प्रगति हुई है. और संविधान खतरे में है, इस प्रकार का एक फेक नैरेटिव जो है वो कांग्रेस और विपक्ष फैलाने की कोशिश कर रहे हैं. लेकिन हमने देखा कि हरियाणा के चुनाव में, महाराष्ट्र के चुनाव में, दिल्ली के चुनाव में और बिहार के चुनाव में इस फेक नैरेटिव को एक्सपोज करने का काम इस देश की जनता ने किया. अशा प्रकारे आपले एखाद्या व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या विचारांशी आपण असहमत असू शकतो, परंतु विचारांशी असहमत असल्यामुळे त्या व्यक्तीचा एकेरी नावानं उल्लेख करणं हे निंदनीय आहे आणि याचा आम्ही निषेध करतो. कल आदित्य ठाकरे जी ने ट्वीट किया, जिस तरह से मेंस T20 वर्ल्ड कप का जो शेड्यूल आया, उन्होंने कहा फाइनल मैच गुजरात में ही क्यों हो रही है, मुंबई में भी अच्छी स्टेडियम है, वानखेड़े स्टेडियम है, तो गुजरात तो इतना जिस मुंबई के बारे में आदित्य ठाकरे कह रहे हैं, 25 साल में मुंबई की महानगर पालिका में जब भी वो सत्ता में थे, इस मुंबई शहर के लिए किए गया एक अच्छा काम वो बताए, इसके ऊपर बात करें ना. ये जो डाइवर्ट करने का जो विषय वो कर रहे हैं, मेरा उनसे ये चैलेंज है कि 25 साल में मुंबई की महानगर पालिका में मुंबईकर और मराठी आदमी के लिए किया हुआ एक काम वो दिखाए. हमने पिछले 11 वर्षों में मुंबई और मराठी आदमी के लिए किए हुए 11 काम बताता हूँ, वो एक काम बताए. और इसीलिए भ्रष्टाचार के अलावा उन्होंने इस मुंबई की महानगर पालिका में कुछ नहीं किया है. और इसीलिए जब भी चुनाव आया है तभी किया हुआ कोई दिखाने के लिए नहीं है, ना आने वाले समय में कोई विजन दिखाने के लिए. इसके लिए इन सारे चीजों की बातें कर वो जनता का ध्यान दूसरी तरफ आकर्षित करने का प्रयास कर रहे हैं.
मला असं वाटतं की त्यांना कुठेतरी त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याची आवश्यकता आहे, अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या संघटनेच्या विचारांशी आपण असहमत असू शकतो, परंतु अशा प्रकारे अशा भाषेमध्ये अशी प्रक्षोभक प्रकारची विधानं करून ते कायदा व सुव्यवस्थेची स्थितीही निर्माण करतायत. आणि मला असं वाटतं की कुठेतरी आज संविधान दिवस आहे आणि त्यामुळे सर्वांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, पण कुठल्या भाषेमध्ये आपली मतं मांडली पाहिजे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. अशा प्रकारच्या विधानांचा आम्ही निषेध करतो.